नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी अगदी रेस्टॉरंटसारखं बटर चिकन रेसिपी बनवलेली आहे. खूपच छान आणि टेस्टी झालेली आहे ही, आणि टेक्स्चर पण ते बघू शकता तुम्ही, खूपच छान आलेलं आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. सगळ्यात प्रथम मी चिकन 1 किलो स्वच्छ 2-3 वेळा धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर त्याला आता मी 1 टेबलस्पून मीठ लावून घेते, 1 टीस्पून लाल तिखट लावून घेते, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घालून घेतला मी. 3 टेबलस्पून दही घातलं आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला मी, आणि 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट घातली. तर हे सर्व जिन्नस आता हातानं सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मॅरिनेट करून एक अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. पूर्ण फोडींना व्यवस्थित लागण्यासाठी हातानं असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. तर हे आता मी एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे. तर मी मसाला बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी आधी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल ओतून घेते. त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घेते मी, 1 बदाम फूल, 5-6 लवंगा, 2 इंच दालचिनी, 3 हिरवी वेलची आणि एक 4-5 बेडगी मिरची घेतलेली आहे मी, आणि एक 15 काजू घेतलेले आहेत. तर हे सर्व मी या तेलामध्ये थोडं परतून घेते. त्याची टेस्ट चांगली येते परतून घेतल्यामुळं. सुरुवातीला हे कोरडं परतून घ्यायचं. 1-2 हिरवी मिरची घातलेली आहे आणि 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत मी, ते घालून घेते ह्यामध्ये. कांदा थोडा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. कांदा मऊ पडलेला आहे. आता त्यामध्ये 3 मिडियम आकाराचे टोमॅटो कट केलेले आहेत, ते घालून घेतले मी. टोमॅटो पण चांगलं शिजू द्यायचं त्यामध्ये वाफेवरच. चांगलं मऊ पडलं की मग खाली उतरून घ्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, हाईपचा ऑप्शन आहे हाईप करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. कोथिंबीर घातली मी. आता थोडं गार करून घेते मी. हे परतून झाले, आता होत आले, मऊ पडलेला आहे आता टोमॅटो. वाफेवरच असं परतून घ्यायचं ते. थोडं गार करून घेते सुरुवातीला मी. बघू शकता तुम्ही, गार झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही, लागल्यास एखादा चमचा घालू शकता तुम्ही. चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची. तर ही झालेली आहे बघा, बारीक पेस्ट एकदम. आता दुसरी कढई ठेवते मी आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेते. त्यात 1 टेबलस्पून बटर घालून घेतलं मी. आणि त्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन सगळं घालून घेणार आहे मी. अगदी ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं 1-10 मिनटं, खालीवर करून. ह्यामध्येच शिजतं चांगलं ते, नंतर जास्त वेळ शिजवायला लागत नाही. एक 3-4 वेळा मध्ये हलवायचं. पाणी सुटतं सुरुवातीला थोडं. खालीवर करून हलवून थोडं पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं त्याला चांगलं. टेस्ट पण चांगली येते त्याला असं भाजल्यामुळं. आणि 2-3 वेळा मी बटरचा वापर यात केलेला आहे.
बघू शकता तुम्ही, त्याला चांगलं आता तेल सुटलेलं आहे आणि परतून होत आलेलं आहे. आता हे आता उतरून बाजूला ठेवते मी. दुसरी कढई ठेवते, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं मी. 1 टेबलस्पून बटर घालून घेते आणि आता वाटलेली ही मसाल्याची पेस्ट घालून घेते त्यामध्ये. ह्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची चांगली. खूपच अगदी हॉटेलसारखं भन्नाट झालेलं आहे. 1 टीस्पून लाल तिखट घातलं मी. सुरुवातीला पण 1 टीस्पून लावलेलं होतं मी चिकनला मॅरिनेट करताना. आणि 1-4 बेडगी मिरची पण वापरलेली आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीनं. आणि जितकं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी पण घालू शकता त्यामध्ये. तर ह्यामध्ये आता मी हे चिकन सगळं घालून घेते. बघू शकता चिकन घातल्यावर कसा कलर आला त्यामध्ये. पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि थोडंसं आणखी मी पाणी घालणार आहे ह्यामध्ये. आणि एक 10 मिनटं पुन्हा याला वाफ द्यायची. थोडंसं चवीनुसार चव बघून मीठ घालायचं, कारण सुरुवातीला आपण लावलेलं असतं मीठ मॅरिनेटला. झाकून ठेवते आणि एक 10 मिनटं पुन्हा वाफ काढते. तर हे झालेलं आहे बघा. आता बघू शकता तुम्ही, खूपच छान झालेलं आहे. आणि ग्रेव्ही पण एकदम किती छान झालेली आहे बघा. तर हे आता मी खाली उतरून सर्विंगसाठी एका बाउलमध्ये काढणार आहे. त्यामध्ये थोडीशी क्रीम टाकणार आहे मी, घरीच तयार केलेली आहे. घरच्या साईचीच फेटलेली आहे क्रीम. आणि 1 टीस्पून बटर टाकून घेते पुन्हा. आता हे खाली उतरून घेतलेलं आहे बघा. आता बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. खूपच भन्नाट रेसिपी झालेली आहे. नक्की ह्या पद्धतीने करून बघा, खूप टेस्टी झालेली आहे. आपण मसाला घालून चिकन बनवतो त्यापेक्षा हे खूपच भारी लागतं चिकन हे. ह्यामध्ये पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पुन्हा 1 टेबलस्पून बटर घालून घेते मी ह्याच्यामध्ये. थँक्यू.